घेतलाय सकाळच्या सत्रामध्ये आणि फलंदाजीसाठी ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका साईडला जर आपण पाहिलं तर किशोर कासुर्डे आणि दुसऱ्या बाजूला आहे अजय कासुर्डे. ही दोन जोडी आज आपल्या गावाकडून महत्वाची जोडी ओपन करण्यासाठी उतरली गेल्या. प्रथम फलंदाजी करण्यासाठी तयार होत्या. चला याच्यानंतरची मॅच असणार आहे. एका बाजूला पुनवडी टीम आणि दुसऱ्या बाजूला कुसुंबी टीम. दोन्ही टीमला एक विनंती असणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला की आपल्याला विनंती केली जाईल टॉससाठी. तर आपण तयार आहेच आहे. ज्यावेळी आपल्याला कॉल दिला जाईल त्यावेळी आपण टॉस कबासमध्ये यायचं आहे. चला मॅचला होते सुरुवात. आजच्या सकाळच्या सत्रातला हा पहिला चेंडू गवडी टीम कडून वैभव सपका हा गोलंदाजी मार्गावरती निघतोय आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर किशोर कासुर्डे हा तयार होतोय. अजय कासुर्डे एक मोठा रनअप घेऊन आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाते. शेवटच्या दिवसातील हा पहिला चेंडू वैभव निघतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरून. फुलटा चेंडू दिशा भरकटली जाते आणि पहिला चेंडू हा अतिरिक्तनं सुरुवात केली जाते. एक सिंगल धावीनं श्री गणेश होतोय. चला पंच धावा किती असतील आपण लगेच कॉल इकडे पोहोचवायचा आहे. वाईट प्ले हा ओके. वाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. सुरुवात होत्या. पुन्हा एकदा वैभव तयार झाला. येणारा पुढचा चेंडू फुलटा चेंडू आणि यावरती दंडित केले पंचांनी. 9 बॉलचा इशारा. थोडीच सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजीची लय सापडत नाही वैभव याला. दोन्ही चेंडू एक्स्ट्रा 9 +1 अशा 2 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. कोणताही चेंडू न हाताळता धावसंख्येचा विचार केला तर 4 धावसंख्या ही वरोशी बच्या टीम मध्ये सुरुवात चांगली झाली वरोशी टीमची. कारण की अजूनही कोणताही चेंडू हाताळता आला नाही वैभवला. वरोशी बॅटिंग करणार टीम वरोशी. थोडासा खेळ थांबला होता. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली जाईल. वैभव आपल्या पुन्हा त्यात जमावणं गोलंदाजीसाठी तयार झालाय. थोडासा अडखळला जातोय का नाही रनअप चुकला जातोय आणि एक रणनीती असते गोलंदाजाची. कारण आपला रनअप चुकल्यानंतर पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. अजून पहिला श्री गणेश व्हायचा आहे. पहिल्या चेंडूचा अजून सकारात्मक चेंडू एकही हाताळला नाही. तो वैभव पुन्हा एकदा त्याच जमानं तयार झालाय. अजय कासुर्डे हा फलंदाजी मार्गवरती आहे. प्रयत्न केलाय. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सरसावले जात आहेत आणि स्वतःच्या कॉलर मध्ये झेल पकडला जातोय आणि अजय कासुर्डेची खेळी इथं थांबली जाते. कारण अच्छा हा 9 बॉल आहे. प्रिहिट होता त्यामुळं फलंदाज सुरक्षित होता. अजय कासुर्डेला जीवदान भेटलं जातं इथं. कारण की पहिला चेंडू हा अतिरिक्त आला होता. फटका चुकीचा होता. झेल चांगल्या पद्धतीने पकडला होता. संधी भेटली. आज संधीचं सोनं कसं केलं जाईल. अजय कासुर्डे या सीझन मध्ये जर आपण पाहिली तर 2 अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहे. एक आक्रमक पारी जर आपण पाहिली तर अजय कासुर्डेच्या बॅटमधून निघाली जाते आणि आज याच मैदानावरती कसा खेळ केला जाईल जर आपण पाहिलं तर
पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर वैभव हा तयार होईल कधी थोडासा चुकला जातो या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी करणं म्हणजे थोडंसं वातावरण जर आपण पाहिलं तर थंड वातावरण आहे या थंड वातावरणामध्ये खेळ केला जातो या आणखीन एक फुलटा चेंडू त्यावरती फटका खेळला जातो क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि आणखीन एक नो बॉल असणार आहे आणि गोलंदाज इथं थांबवला जाईल कारण की एक विमरची संधी असते दोन विमर जर आपण हाताळतोय तर त्या गोलंदाजाला थांबवावं लागतं हा एक आपला नियम आहे आणि या नियमाच्या बंधनामध्येच या गोलंदाजाला थांबवावं लागेल वैभव जर आपण पाहिलं तर उत्तम गोलंदाज आहे पण आज त्याच्याकडून ही चूक झाली आणि आपल्या टीमला हा भुर्दंड भरावा लागतो या थोडासा विचार केला जाईल एकच चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणखीन 2 धावा घेतल्या जातील आणि धावसंख्येचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या 7 या आकडेवरती आहे अजून 5 चेंडूचा खेळ करण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येईल संजय चव्हाण आज या गोलंदाजाने जर आपण पाहिलं तर काही काळ गाजवणारा हा गवडी गावचा खेळाडू म्हणजे गोलंदाज जर आपण म्हटलं तर गवडी गावचा संजय शेलार ओपन करणारा आणि आज जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच जोमानं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतो या येणारे 5 चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईकला किशोर कासोर्डे सुरुवात केली आक्रमण चढवलं या फ्रीटचा चेंडू त्याला पाठवून दिलं या मिड विकेट आणि स्क्वेअरलेच्या रिझन मधून निघून चाललाय 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकारानं सुरुवात केली आक्रमण चढवलं या अजय कासुर्डे एक मोठं नाव वरोशी ब टीम कडून एक आक्रमक फलंदाज म्हटलं वेगवान फलंदाज कोणत्याही चेंडूवरती मोठी फटकेबाजी करणारा हा अजय कासुर्डे स्ट्राईक वरती आहे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळला जातो ऑफच्या बाजूने जाणारा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून निघून चालला आहे आणखीन एक चौकार 2 चेंडूवरती 2 आक्रमण चढवले गेले या अजय कासोर्डेच्या बॅटमधून हा चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 15 आकडेवरती जाऊन पोहोचले 3 चेंडूचा खेळ संपलाय अजून उर्वरित पॉवर प्ले क्रमांक 1 मधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणखीन एक प्रयत्न फटका थोडासा सर्कल मध्ये खेळला जातोय क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवल्यानंतर कोणतीही धाव घेतली जात नाही हा निर्धाव चेंडू गेलाय म्हणजे आपण पाहिलं तर 3 चेंडूच्या नंतर हा अतिरिक्त चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव चेंडू जातोय डॉट बॉल आलाय कोणतीही धाव या चेंडूवरती घेतली जात नाही पुन्हा एकदा तयार होईल तो संजय आणखीन एक मोठा फटका खेळला जातोय एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू निघून चालला आहे या बंधनातच चौकारांची अतिशबाजी अजयच्या बॅटमधून निघाली जाते 3 चौकार या षटकामध्ये आलेत अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ती 19 आकड्यावरती म्हणजे पॉवर प्ले मध्ये जी धावसंख्या जमवायची होती ती वरोशी ब टीमने ही जमवल्या पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर महत्वाचं षटक होतं या महत्वाच्या षटकामध्ये ही धावसंख्या जमवली जाते आता येणारा चेंडू संजय कोणत्या पद्धतीने खेळवेल ब्लॉकर पद्धतीचा चेंडू हा महत्वाचा चेंडू होता संजयचा हा आलाय निर्धाव चेंडू पहिल्या क्रमांकाचं षटक इथं संपलं जात आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 19 म्हणजे या षटकामध्ये संजयनं 5 चेंडूवरती 12 धावसंख्या ही खर्च केली आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल गवडी टीम कडून आणि दुसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी कोणाचा विचार केला जाईल गोलंदाज प्रवीण धनावडे हा स्वतः गोलंदाजीसाठी आलाय कारण की दुसरं षटक म्हटलं तर हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं की थोडंसं महत्त्वाचं असतं क्षेत्ररक्षणामध्ये दोन्ही बंधनं असतात या बंधनातून गोलंदाजी करणं तितकीशी गरजेची असते एका साईडला जर आपण पाहिलं तर मिड विकेटमध्ये सीमारेषेवरती एक क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्यानंतर लॉंग ऑफमध्ये हे 2 क्षेत्ररक्षक
सीमारेषेवरती आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सर्कलमध्ये हे बाकीचे खेळाडू क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार झालेले आहेत आणि गोलंदाज प्रवीण गोलंदाजसाठी तयार झालाय. आपटलेला चेंडू त्यावरती प्रहार चढवला गेला आहे. किशोर कासुर्डेच्या बॅट मधून हा पहिला षटकार आलाय. आपण ऐकलं आणि षटकार आणि चौकार आणि विकेट म्हटलं की डीजे मास्टरला संधी असते आणि सकाळच्या सत्रापासूनच हे संगीत आपल्यापर्यंत पोहोचलं जाते, मंत्रमुग्ध केलं जातं. या षटकारानंतर पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजसाठी तयार होईल. पुन्हा प्रयत्न राहिलाय. शॉट कव्हरच्या डोक्यावरून हा एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू निघून चाललाय. आणखीन एक चौकार. ते दोन चेंडूवरती किशोर कासोडीने दोन्ही चेंडू सीमारेषे पार केलेत. म्हणजे चौकार आणि षटकार धावसंख्येचा विचार केला तर 29 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. सुरुवात चांगली झाली. धावात इथं रोखणं अशक्य झालंय. प्रयत्न केला. हा महत्वाचा चेंडू आहे. थोडासा आतमध्ये येणारा मिडल स्टंपावरून जाणारा हा चेंडू किशोरनं जागेवरती त्याला थांबवलं आणि डॉट चेंडू हा प्रवीणच्या गोलंदाजीमधून निघालाय. पडलेला चेंडू हाय फटका खेळलाय. इथंही नकार दिलाय कारण की धावसंख्या आले आणि काही करण्याची तितकीशी गरज नाही. या पद्धतीनं हा खेळ केला जातोय. अजयनं थांबवल्या. हे डॉट चेंडू आलेत म्हणजे दोन्ही षटकामध्ये जर आपण पाहिला तिसरा डॉट चेंडू. फटका खेळला. संधी आहे पण क्षेत्ररक्षक धावला जाईल. प्रयत्न केला जाईल. हा महत्वाचा झेल पकडला जातोय. मोठी रनिंग कॅच पकडला जाईल आणि महत्वाची विकेट किशोर कासुर्डेला परत पाठवण्याचं काम प्रवीण धनवडे यांनी केलं. तर तिसऱ्या क्रमांकासाठी अक्षय कासुर्डे हा मैदानामध्ये उतरला जाईल. महत्वाचा झेल पकडला जातोय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं वैभव सपकाळ हा तिथं होता. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर महत्वाचं क्षेत्ररक्षण केलं जातंय. गोलंदाजीमध्ये थोडासा फसला गेला कारण की सकाळच्या सत्रामध्ये पण क्षेत्ररक्षक त्याच जोमानं केलं जातंय. विकेटचं प्रदान केलं जाईल. महत्वाचा विकेट परतला जातोय. आता अक्षय कासुर्डे मैदानामध्ये येतोय. एक मोठा हार्ड हिटर आहे वरुशी टीम कडून अक्षय कासुर्डे याला आपण जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं जातंय एक महत्वाची भूमिका बजावण्यासाठी. सफलता जर आपण पाहिलं तर प्रवीण धनवडे या खेळाडूला भेटली गेली पॉवर प्ले क्रमांक 1 साठी 2 साठी. पुन्हा एकदा तयार होईल प्रवीण. थोडासा थांबला जातोय. छोटासा रनअप आहे आणि त्यामधूनच ही गोलंदाजी प्रवीणची राहिल्या. थोडासा बाहेरून जाणारा चेंडू इथं. चला निर्णय पोचवा काय असेल तो. चला निर्णय पोचवतो पंच कारण की आम्ही इथं पाहणी केली. सकारात्मक चेंडू आहे हा. चला मॅचला सुरुवात करा. उशीर करू नका.
चला स्पीडअप घ्या. चला मॅचला सुरुवात करा. चला पंच थोडस स्पीडअप घ्या. चला षटक क्रमांक 2 इथं संपलं जातंय. 2 पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि गोलंदाज जर आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकासाठी ओम धनवडे गोलंदाजी मार्कवरती आला आता. फ्लोरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथं फेकी केली. थोडीशी चूक झाली होती क्षेत्ररक्षकाकडून. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगलनं जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर पोचल्या 30 या आकड्यावरती. म्हणजे 2 षटकामध्ये जी धावसंख्या जमवली गेली होती पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या, त्याच्यानंतर जर आपण पाहिले तर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावसंख्या जमवली होती. म्हणजे धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये थांबवली गेली प्रवीणना. पुन्हा एकदा ओमकार निघतो गोलंदाजसाठी. उंचीवरून जाणारा चेंडू अक्षय थोडासा थांबला जातोय. म्हणजे या पद्धतीने खेळ करणं अक्षयला थोडीशी अडचण निर्माण झाली आणि हा महत्वाचा चेंडू डॉट चेंडू आलाय. चला थोडस स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा उंचीवरून जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक तिथपर्यंत धावला जाईल. तिसऱ्या टप्प्यावरती जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी करत असताना जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेतली जाते. म्हणजे एक एक धावा ओमकारनं या षटकामध्ये खर्च केल्या जातात. धावसंख्या आणखीन थांबवली जाते. म्हणजे विकेट ज्यावेळी गमावलं किशोरचं त्यावेळी इथं धावसंख्या थांबवली गेली. एक महत्वाची धावसंख्या इथं जमवली ती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती धावसंख्या जमवली. पण या तिसऱ्या क्रमांकाचं षटक जर पाहिलं तर ओमकारचं महत्वाचं षटक ते हाताळलं जाते. आणखी एक महत्वाचा चेंडू ओमकारनं इथं हाताळलाय. लेग कट इथं केला जातोय. अजय थांबला जातोय. आणखीन एक डॉट इथं चेंडू बघायला भेटला जातोय. पुन्हा एकदा त्याच जमाने फलंदाज अजय तयार झालाय. प्रयत्न केलाय. फटका खेळला जाईल पण क्षेत्र निवडलं जात आहे ते घोषित क्षेत्र एक सिंगल धावेसाठी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचल्या 32 या आकड्यावरती. म्हणजे धावांचा आलेख जर आपण पाहिला तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी धावसंख्या जमवली होती त्याच्यानंतर आलेख हा थोडा खाली येत चालला आणि तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आणखीन धावसंख्या थोडीशी मंदावली गेल्या. कारण की गोलंदाजी आता धारदार होत चालली आहे. थोडंसं वातावरण जर आपण पाहिलं तर सूर्यास्त आता थोडासा वरती आल्यानंतर वातावरण थोडंसं गरम होत चालले. थंड वातावरण असतानाच खेळ करताना कुठेतरी अडचण निर्माण होत होती. फटका खेळलाय. इथं गॅप छुटलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. चेंडू अडवला जातोय पण दुसरा धावेचा प्रयत्न राहिला इथं.
थोडीशी घाई केली जाते आणि फलंदाज अक्षय हा बाद होऊन परतलाय. हा चौथ्या क्रमांकासाठी उतरलाय. तीन षटकांचा खेळ तर आतापर्यंत संपला आहे आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या गोलंदाजानं पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळलं, येणारे चेंडू जर आपण पाहिले तर महत्वाचे चेंडू राहिले ठरलेत आणि त्यानं पुन्हा एकदा जबाबदारी घेतली प्रवीणनं. असं वाटलं होतं की एक उच्चांक स्कोर उभा शकतो. ज्यावेळी किशोर बाद होऊन परतला त्यावेळी धावसंख्या थोडीशी मंदावली गेली आणि त्यात सावरण्याचा प्रयत्न अक्षय आणि अजयने केला होता, पण थोडीशी चुकी. धावसंख्या ही जाऊन पोहोचल्या 33 आकडेवरती. प्रवीण धनावडे गोलंदाजी मार्कवरती येते. खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथं दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशाराला एक एक्स्ट्रा धाव इथं जमा केली जाते. धावसंख्या 34 आकडेवरती जाऊन पोहोचल्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. महत्वाचा फटका खेळला इथं क्षेत्ररक्षक आहे तिथं फील्ड केल्यानंतर एक सिंगल धाव घेतली जाते. या जोडीकडे जर आपण पाहिलं तर महत्वाची जोडी आहे. ज्या ज्या वेळी आपली टीम संकटात असते त्या त्यावेळी या जोडीनं मोठी धावसंख्या उभी केली, काही विजय या जोडीनं प्राप्त केलेत. हीच जोडी मैदानामध्ये आहे. एका साईडला जर आपण पाहिलं तर अमित प्रयत्न केलाय, फटका खेळला इथं गॅपमधून चाललेला चेंडू राम तिथपर्यंत पोहोचला. चेंडूची फेकी केली जाते, आणखीन एक सिंगल धाव जमवली जाते. आता धावा जमवणं थोडंसं अवघड होत चाललंय. मोठे फटके खेळणं तितकंच आता गरजेचं आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. प्रवीण पुन्हा एकदा त्यात जमवणं तयार. चला दोन्ही टीम तयार राहा. पुनवडी टीम आणि कुसुंबी टीम. गॅप चुटला, क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, आणखीन थोडीशी चूक, महत्वाची चूक तरली जाते. पुन्हा एकदा धावचित. दुसरा फलंदाज बाद होतो. या म्हणजे धावचित होणं किती घातक असतं. आपल्या टीमला कुठेतरी चुका केल्या जात आहेत आणि दुसरा फलंदाज धावचित या स्वरूपात बाद होतो. या चला थोडंसं स्पीडअप वाढवा, कारण की थोडा संत चाललेला आहे. प्रवीण धनावडे पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजीसाठी. महत्वाचं षटक घेऊन आलाय. आता शिवा कासुर्डे मैदानामध्ये उतरलाय. आल्या पावली समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला जातोय. चेंडू निघाला लॉंगच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवल्यानंतर एक सिंगल धाव. शिवान आपलं खातं खोललंय. तर आज जर आपण पाहिलं तर आयोजकांचं आगमन झालंय. मंगेश आणि दीपक यांची जोडी महत्वाची म्हटलं तर आपण पदभार सांभाळलाय आणि 3 दिवसामध्ये आपण जे कार्य केलं आपल्या टीमसाठी, आपलं आयोजन हे महत्वाचं आयोजन. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक सिंगल धाव जमवली जाते.
आणि सिंगल धाव जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 38 आकड्यावरती. चला उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. आणखीन एक सिंगल धाव खर्च केली जाते. 4 षटकांचा तो खेळ संपला जाईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 39 आकडेवरती. आता एका षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या गवडी टीम, कारण की अजून 5 मिनिट आपण लेट चाललोय. थोडंसं स्पीडअप घ्या, क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हा. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल आणि गोलंदाज येतो या अविनाश. चला शेवटच्या षटकाला सुरुवात केली जाईल. अविनाश गोलंदाज मार्कवरती येतोय. शिवा पहिला चेंडू खेळला जातोय. इथं थोडासा उंची देणारा चेंडू होता. शिवा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला पण फसला गेला. आलाय तो डॉट चेंडू. धावा घेणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर शिवा आहे, नॉन स्ट्राईकला अजय कासुर्डे. पुन्हा एकदा अविनाश तयार होईल गोलंदाजीसाठी. फटका खेळला आहे. एकेरी धावीसाठी क्षेत्ररक्षक सरसावला जातो इथं. चला दोन्ही टीम तयार हा. कुसुंबी टीम कर्णधार आपण टॉस का बास मध्ये या आणि पुनवडी टीम दोन्ही कर्णधार सज्ज राहा. जशा ही शेवटचं षटक संपेल तसं आपण टॉस साठी जायचं आहे. अविनाश पुन्हा एकदा तयार होतो या. मोठा फटका खेळला जातोय अजयच्या बॅट मधून, पण इथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल पकडला जातोय. राम धनावडे तिथपर्यंत पोहोचला आणि महत्वाची विकेट इथं गमावली जाते. अजयलाही परतावा लागतो या. अविनाशला इथं सफलता भेटली जाते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जातोय. विजय. खोलवरचा चेंडू होता, निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 40 आकडेवरती आहे. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथं लेग ओप स्टंपच्या इथं उद्ध्वस्त केला जातोय अविनाशनं आणि विजयची खेळी संपुष्टात आले. 2 विकेट्स या षटकामध्ये घेतले ते अविनाशनं. आता शेवटचा चेंडू असणार आहे. थोडंसं स्पीडअप घ्या, फलंदाज मैदानामध्ये उतरा. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 40 धावसंख्या धावफलकावरती आहे. म्हणजे या षटकामध्ये एक सिंगल धाव खर्च केले. पुन्हा एकदा अविनाश हा येणारा चेंडू घेऊन निघतोय. फटका खेळला समोरच्या दिशेमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. एकेरी धाव
इथं जमवली जाते शेवटच्या चेंडूवरती. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 आकडेवरती जाऊन पोहोचले. 42 धावांचं आव्हान. प्रथम फलंदाजी करत असताना गवडी टीम समोर राहिले. चला दोन्ही टीम, पुनवडी टीमचा कर्णधार आणि कुसुमी टीमचा कर्णधार टॉससाठी या. चला दोन्ही टीमला आपण बॅस्ट ऑफ लक देऊया. चला गवडी टीम जास्त उशीर करू नका, बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. चला मॅच कडे जाऊया आपण. हॅलो. सामना वेळेत संपवायचा याची त्वरित नोंद घ्यायची. ते आता टायमर सेट केला जाईल. इथून पुढचे सामने हे वेळेवर होतील, कारण आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. हॅलो. चला मॅचला लगेच त्वरित सुरुवात करा. गवडी टीम तुम्ही थोडासा वेळ घेत आहे तर थोडंसं सहकार्य करा. चला मॅचला एक सुरुवात. पहिलं षटक, पहिला चेंडू खेळला जातो. इथे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते आणि पहिल्याच चेंडूवरती एक सिंगल धाव प्रवीणनं घेतल्या. श्रीगणेश केला जातोय. प्रवीण धनावडे आणि निसर्गची जोडी मैदानामध्ये या 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली गेल्या.
पुन्हा एकदा किशोर तयार होतोय गोलंदाजसाठी. आणखीन एक फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथं. चेंडू अडवला जातोय अक्षयकडून. आणखीन एक सिंगल, म्हणजे 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा जमवल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का? आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलं. या प्रवीणच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि षटकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली. जर आपण पाहिलं तर गवडी टीमनं ज्यावेळी क्षेत्ररक्षण करण्यासाठी सुरुवात जर पाहिली तर एका चेंडूमध्ये 7 धावसंख्या खर्च केली होती, पण तिथून पुढची गोलंदाजी जर आपण पाहिली तर महत्त्वाची गोलंदाजी राहिली होती. असाच खेळ वरुषी टीमलाही करावा लागेल. सुरुवात जर आपण पाहिली तर एकेरी धावे झाली होती, पण यावेळी आक्रमण चढवलं ते प्रवीणनं. पुन्हा एकदा समोर फटका खेळला होता, कोणताही प्रयत्न राहिला नाही. एक डॉट चेंडू येतोय. हा महत्वाचा चेंडू राहिलाय. अपील केला जातोय, स्ट्रॉंग अपील, पण डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली जाते पहा किशोरकडून. थोडीशी इजा आहे त्याला, पण त्याच पद्धतीने आपल्या गावासाठी खेळताना किशोरला बघतोय, कारण की आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजी आपल्यावरती मोठी जबाबदारी, त्या जबाबदारी पार करताना आपण बघतोय किशोरला. फटका खेळला, एक संधी आहे. क्षेत्ररक्षक सरसावले जात आहेत, पण कोणताही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. तर चूक झाली. इथं झेलही सोडला आणि चेंडूलाही सीमाराशी बाहेर सोडलं. म्हणजे एक चूक केल्या की ते एक चूक किती मागात ठरू शकते. हा झेल पकडला असता तर हा महत्वाचा झेल होऊ शकला असता आणि इथून तुम्ही कमबॅक करू शकला असता, पण एक चूक झाली. या चौकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 12 आकडेवरती. एका षटकाचा खेळ संपला इथं. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. आता इथून पुढे 30 धावांची आवश्यकता असणार आहे गवडी टीमला. थोडंसं स्पीडअप वाढवा क्षेत्ररक्षण करणारी टीम. आता अजय कासुर्डे षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 साठी आलाय. आज अजयवरती जास्त जबाबदारी असणार आहे. पुन्हा एकदा पॉवर प्ले क्रमांक 2 साठी तयार झालाय. आता पुन्हा एकदा बॉल आला तर आपण जप्त करू. चल अजय पुन्हा एकदा तयार झाला आहे गोलंदाजीसाठी. फटका खेळलाय, संधी आहे इथं आणि चेंडूपर्यंत जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झेल पकडलाय. विकेटचं पतन केलं जाते. पहिला विकेट निसर्गाच्या स्वरूपामध्ये इथं परतला जातोय. अजयलाही सफलता भेटली. पहिल्या चेंडूवरती धावसंख्येचा विचार केला तर 12 आकड्यावरती हा पहिला फलंदाज बाद होऊन परतलाय. थोडंसं स्पीडअप घ्या बॅट्समननं मैदानामध्ये लगेचच्या. थोडासा वेळ घेऊ नका गवडी टीम. ओमकार धनावडे आता 3ऱ्या क्रमांकासाठी आलाय. सफलता जरूर भेटली. थोडंसं पुन्हा एकदा त्याच जमाने खेळ करण्यासाठी प्रयत्न केला जातो. पहिला विजयासाठी दोन्ही टीम एक समोर लढतायत. या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे आणि उत्तम खेळ करणं आणि सांघिक खेळ हा महत्वाचा भाग असतो. त्या प्रयत्नात जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम एक झेल सुटलाय, जीवदान दिलं गेलं या महत्वाच्या फलंदाजाला, पण पुन्हा एकदा त्याच प्रयत्न राहिलाय. अजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. पुलटा चेंडू, त्या चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चूक झाली. आणखीन एक चूक केली जाते. चेंडू निघून चाललाय. डिक्लेअर स्वरूपात 1 धावेसाठी 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावेनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचली. महत्वाची गोलंदाजी केली होती अजयनं, पण क्षेत्ररक्षकाकडून चुका झाल्यात. चुका करणं एक आपल्याला
पराजयाकडे घेऊन जाऊ शकतो. इथं कोणतीही चूक करणं गरजेचं नाही, कारण की त्या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. तर पंचांकडे अपील केला जातोय, पण जर आपण पाहिलं तर चला पंचांनी इथं पाहणी केली, नॉट आउट आहे तर पंच पोहोचवलाय निर्णय. आणि मंगाशी चूक झाली होती, पण ह्या चुका पुन्हा एकदा घडणार नाही, ते आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल. आणि खेळाडूंना ही मुभा नाही, फक्त पंचांना मुभा आहे कोणताही रिव्ह्यू मागण्याची. एक प्रत्येक खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 आकड्यावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, इथं फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक धावला जाईल तोपर्यंत चेंडू उडवण्याचा प्रयत्न असफल ठरला जातोय. घोषित क्षेत्रामध्ये चौकार येतो. इथं चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पहिली तर आपण पोहोचली ती आता 18 आकड्यावरती. हा प्रयत्न राहिलाय. जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव छोट्या पद्धतीने जमवली जाते. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक. ओमकार हा स्ट्राईक वरती आला होता. प्रयत्न केलाय, फटका खेळला जातोय, पण एक सिंगल धाव, सिंगलच्या सहाय्याने 2 षटकांचा खेळ इथं संपला आणि धावसंख्या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचली. म्हणजे आता 18 चेंडूंमध्ये 22 धावसंख्या जमवायची आहे. षटक क्रमांक 3 साठी कोणाचा पर्याय निवडला जाईल थोडासा विचार केला जातोय. आणि षटक क्रमांक 3 साठी चला स्पीडअप घ्या थोडं. 20 धावसंख्या आहे, अजून 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 साठी आता
विक्रम कासुर्डे आलाय. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 22 धावसंख्या ही जमवायची आहे. म्हणजे गोलंदाजांचा इथं कस लागणार आहे. गोलंदाजी अचूक टप्प्याची करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट गोलंदाजाला करावे लागतील आणि त्यावेळी आपल्याला वर्चस्व साध्य करावे लागेल. हा गोलंदाज तयार होईल तो विक्रम. चला थोडंसं स्पीडअप वाढवा. प्रयत्न केला इथं थोडीशी चूक झाली आहे पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव इथं खर्च केली जाते. आणखीन एक धाव इथं ॲड केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजून 21 धावसंख्या जमवायची आहे 17 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे तिथं चेंडू अडवला जाईल. महत्वाचं क्षेत्ररक्षण राहिलं इथं. आणखीन एक सिंगल धावा इथं खर्च केल्या जात आहेत. एक एक धावनं तितकासा फरक पडणार नाही. एक महत्वाची गोलंदाजी राहिली विक्रम याची 2 चेंडूच्या पाठीमागे. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर ओमकार तयार होतो गोलंदाजीसाठी. हा प्रयत्न केलाय. ओमकारच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. विजयाचं अंतर करणारा हा फटका निघून चाललाय. यावरती किती धावसंख्या असेल आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. हा षटकार आलाय. षटकाराची ही गणना केली जाईल. धावसंख्येचा विचार केला जाईल. पुन्हा एकदा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत धावला जातोय पण चेंडू घेऊन चालला आहे. मिड विकेटच्या रिजनमध्ये एक धावेसाठी एक सिंगल धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29 आकड्यावरती. म्हणजे अजून 13 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. चला पुनवडी टीम आपण सज्ज राहा. याच्यानंतर जशी मॅच संपेल तसं आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. गॅप शोधला जाईल. इथं एक्स्ट्रा कव्हरमधून हा चेंडू निघून चालला आहे. तिथं शिवा आहे. फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जमवल्या जात आहेत. 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी आता इथून पुढे 11 धावसंख्या जमवायची आहे ती गवडी टीमला. 13 चेंडूने 11चं समीकरण आहे. जर डॉट आले तर समीकरण समार होऊ शकतं. पुन्हा प्रयत्न राहिला. बॅटची एज आहे. सिंगल धावेसाठी जाईल. एक डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव. उर्वरित जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. हे षटक संपलं. इथं 3 षटकांचा खेळ संपला जाईल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 32. म्हणजे 10 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये. 12-10चं समीकरण समोर आलं होता. चला 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज इथं गोलंदाजी मार्कवरती येतो. या शिवा कासुर्डेवरती जबाबदारी जास्त असणार आहे. 12-10चं समीकरण आलं आता. महत्वाचा चेंडू राहिलाय. डॉट चेंडू आलाय. थोडंसं मनोबल वाढवलं जातं शिवाकडून. हा डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू. 11-10चं समीकरण समोर आलंय आता.
प्रयत्न राहिला, क्षेत्ररक्षक आहे तिथं पण चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स, 4 धावांसाठी आलाय तो चौकार. अजून विजय थोडासा सोपा होत चालला या चौकाराच्या साहाय्यानं. यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 आकड्यावरती. आणखीन एक प्रयत्न राहिलाय पण डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू एक सिंगल धावेसाठी. अजून 5 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी गवडी टीमला. हा एक फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत सहसावला आहे पण चेंडू अडवलाय शेवटच्या क्षणाला. या 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावेच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 39 म्हणजे 3 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे गवडी टीमला पहिला विजय संपादन करण्यासाठी. चला पुनवडी टीम आपण तयार आहात. जशी मॅच संपेल तशी आपण लाईनअप करून मैदानामध्ये उतरायचं आहे. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला जातो. सिंगल धावेचा प्रयत्न, आणखीन एक एकेरी धाव जमवली जाते. 2 धावा ऍड केल्या जातील. विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. चला पुनवडी टीम आपला लाईनअप तयार ठेवा. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो यावरती आणि या चौकाराच्या सहाय्याने विजय संपादन केला जातोय गवडी टीमचा. मॅच प्रवीण धनावडे आपण या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण धनावडे आपल्याला आमंत्रित केलं जातं. आपण या लगेच आणि मॅचला सुरुवात करा. चला कुसुमी टीम ओपनर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. प्रत्येक टीमला हा 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. जर आपण 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये जर हाताळली नाही तर आपल्याला 1 प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. या सूचनेचं पालन